सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। गिडवणी छाटायचं काम चालू आहे। आपल्या शेवग्याला भरपूर काही शेंगा आलेला आहे। हे पहा, सगळ्यांना देत राहतो आम्ही खायला शेंगा फ्रीमध्ये। भरपूर शेंगा आहेत, गावरान शेवगा आहे, गोड लागतात खायला पण। आणि व्हिडिओ बनवायचं मेन कारण असं आहे, आपली जी गाडी येणार होती पाडव्याच्या दिवशी, ती गाडी आपल्याला काही पाडव्याला भेटली नाही। गाडी बुक करूनही शोरूमवाल्यांनी जे करायचं तेच केलं। जे नेहमी गिरायकांबरोबर करतात हे शोरूमवाले, गाडी बुक करून 15 दिवस झाले होते। पाडव्याच्या दिवशी द्यायचं त्यांनी कबूल केलं होतं आपल्याला, पण पाडव्याला आदल्या दिवशी त्यांचा कॉल आला, गाडी तुम्हाला भेटणार नाही, गाडी शिल्लकच नाही आहे म्हणून। त्याच्यानंतर भरपूर काही गोष्टी झाल्या। मग आता या सगळ्या व्हिडिओमध्ये काही गोष्टी नाही सांगता येते आपल्याला। आणि शोरूमवाले आपापसात त्यांचं व्यवहार व्यवस्थित नसतं, त्याच्यामुळं ते गिरायकांना लावूनच धरतात। कारण काय झालं, दुसऱ्या शोरूममध्ये गाडी शिल्लक होती त्यांच्याकडं, ती द्यायला तयार होते आपल्याला। त्यांनी असं सांगितलं की एका ठिकाणी जर एका जिल्ह्यात गाडी जर तुम्ही बुक केली तर सेम गाडी तुम्ही दुसऱ्या जिल्ह्यातून त्याच नावावर गाडी नाही घेऊ शकत, अशी आमच्या कंपनीची पॉलिसी आहे म्हणून सांगितलं होतं। आणि त्याच्यानंतर मग पाडव्याच्या दिवशी कंपनीचा कॉल आला मला, त्यांचं जे कॉल सेंटर आहे तिथून कॉल आला की तुम्हाला गाडी घ्यायची होती, काय झालं। मग त्यांच्याबरोबर बोलणं झाल्यानंतर त्यांना मी सांगितलं की तुमचे जे डीलर आहेत असं असं सांगतायत, तर काय फरक पडतो, कुठूनही गाडी घेतली तर गाडीत आपल्याला महिंद्राचीच घ्यायची, कंपनीचीच घ्यायची, या शोरूममधून घेऊ किंवा दुसऱ्या शोरूममधून घेऊ, कुठल्याही जिल्ह्यातून घेऊ, त्यांनी फरक नाही पडत आहे। कारण आपण पहिल्यापासून महिंद्राच्याच गाड्या वापरतो। आता माझ्याकडे पहिली स्कॉर्पिओच होती आणि आता माझ्याकडे वेरोटो आहे, ही पण महिंद्राचीच आहे। त्याच्यामुळं काही फरक पडत नाही कंपनीला। तर त्यांनी पण स्पष्टीकरण दिलं, ते म्हणे असं कुठली कंपनीची पॉलिसी नाही आहे की तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून घ्यायची किंवा काय करायची, तुम्ही ती वेळेस बुक करू शकता आणि कुठल्याही जिल्ह्यातून गाडी घेऊ शकता। तुम्हाला फक्त गाडी घेण्याची, आम्हाला गाडी विकायची आहे फक्त, त्याच्यामुळे तुम्ही कुठून घेताय काय घेताय अशी कुठलीही पॉलिसी नाही आहे। आणि आमच्या डीलरने जर समजा तुम्हाला चुकीची काही माहिती दिली असेल, त्यांनी माफी मागितली की बाबा आमच्याकडून किंवा आमच्या डीलरकडून चूक झाली, अशी कुठलीही पॉलिसी नाही, काय नाही। तुम्ही गाडी कुठेही बुक करा, गाडी घ्या, आणि तुम्हाला कुठलीही मदत लागली तर आम्ही मदत करायला तयार आहे। आता 20 तारखेपर्यंत गाडी भेटेल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे शोरूमवाल्यांनी। 20 तारखेपर्यंत जर गाडी भेटली आपल्याला तर ठीक आहे, नाही तर पाहूया मग पुढं काय करायचं। पण आता पहिले 15 दिवस आणि 20 दिवस, जवळपास 35 दिवस लागणारच आपल्याला। आणि कंपनीचं जे म्हणणं आहे तर त्यांचे कमीत कमी 10 आठवडे गाडीची वेटिंग आहे, असं त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की 10 आठवड्याच्या आतमध्ये तुम्हाला गाडी भेटणं जवळपास मुश्किलच आहे। भेटली तर ठीकच आहे, नाही तर कमीत कमी 10 आठवड्यात तुम्हाला गाडी भेटून जाते। असे व्यवस्थित माहिती दिल्यानंतर काय होतं, आपल्याला पण थांबायला काय वाटत नाही। पण अचानक गाडी बुक करायची आणि एवढा महत्त्वाचा दिवस आहे, पाडव्याचा दिवस म्हटल्यानंतर सगळेच उत्साहित होते। आमची पूर्ण फॅमिली पण तयार होती गाडीची डिलिव्हरीसाठी। आम्ही पूर्ण तयारी करूनच होतो की आपल्याला उद्या गाडी आणायची म्हणून। त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी फोन येतोय की गाडी नाही भेटली। विचार करा कसं वाटत असेल। सगळे नाराज झाले, मीही खूप नाराज झालो की गाडी भेटणार नाही म्हणून। मग आता काही इलाज नाही त्याला, ठीक आहे, तर आपण गाडी जी आपली घेणार आहे आता पाहूया। 20 तारखेपर्यंत आपण गाडी देतो म्हटले, दिली तर मग घेऊ डिलिव्हरी। आता तुम्हाला सांगतो मी गाडी कुठली बुक केलेली आहे। आणि मी पहिली थार रॉकसाठी बुकिंग करायची होती मला, पण थार रॉकसाठी कमीत कमी 72 आठवड्यांचं वेटिंग आहे आणि इतका वेळ आपण थांबणार नाही आहे। आपल्याला गाडी लवकरात लवकर घ्यायची होती, पण थार रॉक एवढं वेटिंग असल्यामुळं काही थार रॉकचं बजेट झालं नाही, कारण एवढा उशीर थांबणार नाही आहे। त्याच्यामुळं मी स्कॉर्पिओ सेलेक्ट बुकिंग केली होती, स्कॉर्पिओ Z8 सेलेक्ट, जे आता मॉडेल आलेलं आहे नवीन,
भरपूर काही फीचर आहे गाडीमध्ये आणि गाडी पण मस्त आहे स्कॉर्पियन. आणि आपल्याला पहिल्यापासून स्कॉर्पिओची जास्त आवड आहे, तर मग स्कॉर्पियनच मी बुक केलेली आहे. आता पाहूया, एवढे लवकरात लवकर भेटेल ते चांगलं आहे. गाडी भेटली की डिलिव्हरीचा पूर्ण व्हिडिओ मी टाकेलच, त्या लक्षात येईल मग गाडी कधी भेटली काय भेटली. तर चला मग भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.